नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल या मराठी चॅनलमध्ये. आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 3:45 आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघतोय. इथून आता आम्ही भीमतालच्या हॉटेलला, सो तिथून आम्ही लाल कुवम ह्या रेल्वे स्टेशनला जाणार आहोत आणि तिथून आपली बँड्रा टर्मिनस ही ट्रेन आहे. मला वाटते 7:45ची आहे ती. सो लवकर निघायला लागतोय आणि ही ट्रेन 24 तासात पोचवणारी आहे. म्हणजे परवा आम्हाला सकाळी म्हणजे उद्या आम्हाला सकाळी 8:30ला पोचवेल बांद्राला. सो आजचा परतीचा प्रवास असणार आहे. सगळ्यांना बाय बाय अलविदा करायचा आहे. खूप छान मजा आली. बाकीचं शेवटला सांगेन. खूप जण विचारत होते ह्या ट्रिपला खर्च आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या व्हिडिओच्या शेवटला सांगेन. तोपर्यंत व्लॉग एन्जॉय करा. चला बस आलेली आहे आपली, सगळेजण बसमध्ये चढत आहे. ते जो अभी हमें पूरा ऊपर 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 जिन्होंने 4 दिन से हमें इतना रानीखेत नैनीताल इधर से सब गंगा घाट सब दर्शन करवाए, तो हमारी सबकी तरफ से आपको कुछ हा वाजलेत आणि मस्त 2 तासात आलेलो आपण लाल कुवा रेल्वे स्टेशनला. या साईडला आहे हलवानी भेटली. हलवानी सिटी बघितली, खूप मस्त सिटी आहे. गाडीतनं बघितली पण छान आहेत. सायरन वाजला, कंपनी आहे बाजूला. आणि अब आए, बहुत बढ़िया लगा आपके साथ. हरिद्वार आएगा तो फिर से आपको मिलूंगा. ओके. हमारी सर्विस कैसी रही? बहुत अच्छा, बहुत अच्छा. जॉली भाई, बहुत अच्छा लगा आपके साथ. हरिद्वार के चला सकाळ सकाळ पण रील. चला आता वडापाव भेटणार आहे खायला मुंबईत जाऊन. हो मंडळी, सगळेजण आता भेटलोय आणि 4-1 दिवस आम्ही होतो सगळे. जाम मजा आली. फायनली ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे. चीअर्स टू श्रावणी टुरिझम. चला सगळ्यांची झोप मोड झालेली आहे. आता ट्रेन मध्ये मस्त मजा मध्ये उद्या मुंबईला पोहोचू. हिप 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 गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, उंदीर मामा की खाण्या पिण्याची. चलो बाय 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 बाय, मिलते हरिद्वार. बाय बाय. आना कभी याद करना. बाय बाय. चला सगळे निघाले, सगळे खुश आहेत. ह्या वेळीची पण ट्रिप मस्त सक्सेसफुल झालेली आहे. नेहमीची सक्सेस होते आपली, कारण तेवढे त्यात परिश्रम असतात, परिश्रम. तेवढा अनुभव आहे त्यामागे. किती वर्ष झाली तुम्हाला टूर मध्ये? जवळजवळ 20 वर्ष झाली. 20 वर्ष. आता त्याच्यामध्ये पूर्ण ओतून झोपलेले आहेत. हे काम आम्हाला कोणी शिकवलं नाही, आम्ही आमचंच शिकलोय. त्यामुळे म्हणजे गुरु आम्ही आमचेच गुरु. म्हणजे आम्हाला लोकांनी अनुभवाने शिकवलं की पुढे आपण कसं काम केलं पाहिजे. आता भारतात तुम्हाला एकही प्लेस अशी माहित नाही असं नाहीच नाही. नाही. म्हणजे भारतात गुगलची गरज नाही हो, का? नाही. स्वतःच म्हणजे कुठले हॉटेल चांगले आहेत, कुठे जेवण चांगलं, सगळं माहिती आहे. त्यामुळे टूर खूप महत्त्वाचे. म्हणजे टुरिझम जे असतात ते खूप महत्त्वाचे, सजेस्ट करणारे. तर मी पण नेक्स्ट टाईम कुठे लग्न झालं की फिरायला वगैरे असेल तर नक्कीच श्रावणी टुरिझम पहिली असेल माझी. चलो लाल कुवान जंक्शन. ट्रेन नंबर आहे 22544 जाताना आणि येताना आहे 22543. लाल कुवा बांद्रा ही आठवड्यातून एकच ट्रेन आहे इकडं लाल कुवाहून सुटणारी. सो चला. आणि ह्या साईडला काय, लाल कुवा, मुरादाबाद, लाल कुवा, बऱ्याच ट्रेन आहेत. दिल्लीवरून येणाऱ्या ट्रेन बऱ्याच आहेत, पण मुंबईवरून ट्रेन हप्त्यातून एकच आहे. B2 आहे आपला रिझर्वेशन. चला आपली तिकीट आहे इथले B2 मध्ये 62, म्हणजे वरची. मस्त झोपून जाणार हो. आणि इकडे हॉटेलमधून नाश्ता पार्सल दिलेला आहे. पुरी भाजी आहे आणि सँडविच आहे वाटतं. तो पहिला खाऊन घेऊया. काही जण आहेत A1ला, काही जण आहेत B1ला. A1ला आता कोण कोण आहे तुम्हाला दाखवतो. झालं. हां टक्कर देना किधर
अच्छा ये एक मॅडम इकडे बसल्यात, दोघांची सीट आहेत. हां कम्फर्टेबल 2 टायर. एकदम कम्फर्टेबल. नाश्ता झाला? थोडासा खाल्लं कारण भूक लागली. सकाळी रात्री झोपलो नाहीये ना. हां वर्षा मॅम इकडे आहे. चलो खाने के लिए आओ. आ जाओ ना. उपवास आहे ये नाही चाहिए मेरे को. उपवासचा खाना हां हे भरपूर आहे माझ्याकडे. ठीक आहे आम्ही सगळं शेअर करून खाऊ शकतो. चालेल. नक्की या माझ्या घरी. हो हे बघा तुमचं घर कुठे आहे? A1 ला आहे. 9 A1 A9 A9 ठीक आहे. A19 नंबर. ठीक आहे अच्छा. कोलिका कोली नंबर 9. आणि इकडे बघताय गोसावी फॅमिली आहे. जेवण पाहुणे नाही जेवायला पाहुणे नाही काय केला हो जेवायला आज? आज कावट्याचा पावट्याची भाजी नाही गडवाली दम आलू हा गडवाली पोळी गडवाली बैदा. ओके मग तुमच्याकडे जेवायला कधी येऊ? तुमच्या घरी संध्याकाळी की दुपारी येऊ? संध्याकाळच्या संध्याकाळी येऊ ना. दुपारी ते काय बनवणार आहे तुम्ही संध्याकाळी आमच्यासाठी? तुम्ही पाहुण्यांनी आम्हाला मेसेज करा आपल्याला काय खायचंय ते आम्ही तसं बनवून ठेवू. अच्छा आणि संध्याकाळची सोय बिव काय करणार? केळवण आहे तुझं म्हटलं तर आम्हाला करावंच लागणार. ट्रेन अरे ट्रेन सुटली. झाली ना 45 झाली ना. हा चला ट्रेन सुटलेली आहे. हो हो येतो. 7:45 आज इथून सुटले गाडी. उद्या 8:30 पोचेल बँड्राला. 24 तास प्रवास करायचा आहे. दिल्ली येईल 1:30च्या दरम्यान दिल्ली येईल. दुपारचं वाजले बरोबर 1 आणि आत्ता गाडी पोचले बरोबर दिल्लीला. हजरत निजामुद्दीन. कोटा जंक्शनला गाडी थांबले. 10-15 मिनटं थांबते. जेवण ऑर्डर केलेलं आहे. येते जेवणाची वाट बघतात. हां जेवण ऑर्डर केलं अजून जेवण आलंय नाही. आज मी गोसावी सरांच्या घरी जेवायला आलेलो आहे आणि मस्त जेवण बनवलेलं आहे. आज आमच्याकडे चायनीजचा बेत बनलेला आहे. चायनीजचा तर आज आमच्याकडे स्पेशल पाहुणे निखिल साहेब आल्यामुळे आम्ही चायनीजचा बेत बनवलेला आहे. तर आज चायनीजमध्ये चिकन हक्का नूडल्स, हां चिकन शेजवान नूडल्स, राईस राईस फ्राईड राईस हां फ्राईड राईस, आणि फ्राईड चिकन राईस फ्राईड राईस आणि व्हेज फ्राईड व्हेज राईस. फ्राईड राईस. म्हणजे कसं पाहुण्यांना काही मेजवानी आहे. हां, कमी पडू नये हा आमचा उद्देश. मंडळी सकाळचे आता वाजलेत 6:45 आणि आपण आता महाराष्ट्रात एंटर झालो आहे. म्हणजे वापी क्रॉस झाले. त्यानंतर आता डहाणू वगैरे क्रॉस करून आता पालघरच्या दिशेने आहोत. आणि आता काका ना बाय करायची वेळ आली. विरार जवळ आले. विरार जवळ आले. विरार हॉल्टे नाहीये पण आम्ही बुरुलीला उतरणार आहे. सो मध्ये सिग्नल वगैरे भेटला तर बघूया. पण आजची ट्रिप झालेली आहे. आता नेक्स्ट ट्रिप कोण आहे? तर नेक्स्ट आहे एक डलोजी धर्मशाला आहे पण आम्ही दोघं भेटणार आहोत केदारनाथला. ट्रिप आहे आमची केदारनाथला. सो खूप जण कमेंटमध्ये विचारत होते की आज सांगत जा अगोदर सांगत जा. आत्तापासूनच सांगतोय. किती तारखेला आहे आपली ती ट्रिप आहे 20 जून. 20 जूनला. ट्रेन आहे. हां 20 जूनची ट्रेन आहे. आणि केदारनाथचं ट्रिपचं प्लॅनिंग आहे. सो केदारनाथला माझ्यासोबत कोण कोण म्हणजे केदारनाथला मी पण आहे. तुम्हालासुद्धा यायचं असेल मग नंतर त्याला बोलायचं नाही सांगितलं ना म्हणून. तर तुम्हालासुद्धा यायचं असेल तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करा. बाकी महिनाभर चालूच असतात ना महिन्याला. नेहमी वेगवेगळ्या राज्यामध्ये आपलं महाराष्ट्रात सगळ्या टूर चालूच असतात. आता ह्या महिन्यात कुठे आहे बरं? आता मे महिन्यात आहेत ना. हां आता मी म्हणजे आहेत म्हणजे इतर काश्मीर पण आहे, हिमाचल आहे, बऱ्याच ट्रिप चालू आहेत. सो महाराष्ट्राच्या बाहेरच्या बऱ्याच ट्रिप असतात किंवा महाराष्ट्रातल्या पण अष्टविनायक यात्रा आहेत, कोकण दर्शन आहे, बऱ्याच आहे. सो तुम्ही याला वेबसाईट तर आहेच, कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्ही बरेच माहिती घेऊ शकता आणि ट्रिपला जाऊ शकता. तुम्ही कपल असतात सो कपल ट्रिप जाऊ शकता, हनीमून ट्रिप जाऊ शकता, फॅमिली ट्रिप जाऊ शकता, बऱ्याच ट्रिप आहे. सो आता इकडनं काकांना बाय करतो आणि मी सुद्धा घरी जायला निघतो. बाय.
बाय. नेक्स्ट वीक भेटूया. खूप छान मस्त वाटलं वाटलं. तुमच्यासोबत. व्हेरी नाईस. तू होताच तर अजून मजा आली. धमाल. चला भेटू आणि नक्की भेटू. थँक्यू. हाय, छान वाटलं. मजा आली. तुमच्या सगळ्यांबरोबर खूप एन्जॉय केला आम्ही. हां. परत भेटू पुन्हा. लवकरात लवकर ट्रिप ठरवा. आम्ही तयारच बसलो आहोत. हो ना. मी Bye तर bye. सांगितलंय जिकडे निखिल असणार तिकडे त्या फक्त निखिल पाहिजे आम्हाला. येस मी बोललीये की निखिल असेल तर ती पण कन्फर्म करायची. नाही तर नाही. त्याला सांगू निखिल असेल तरच आम्ही येणार, नाही तर आम्ही येणार नाही. आम्ही म्हणजे तुमच्या घरी आम्हाला येऊन खूप तुला आम्ही बोलवलं. आम्ही चूल पेटवले नाही ना त्याची चाय आपलं तर आमच्या घरी मटन मॉडेलला बोलवलं. टेन्शन नको घेऊ. चालेल. हा. येतोय. तू आलास तर गौरीला पण भेटशील मग. हो हो. बघ मला सोडवत नाही. आम्हाला सोडवत नाही. राजच झोपलाय. झोपलाय, त्याला असं बोलतो. नाही. ठीक तू आहे, तर bye bye. येणार आहे परत तू आमच्याकडे बघ. मी येणार. हा. बाय 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 बाय. बाय छान वाटलं. बाय. मस्त बाय. वाटलं. पुन्हा भेटू का? येस येस Yes. नक्की नक्की अर्धे जण या डब्यात होते, अर्धे जण त्या डब्यात आहेत. वेगवेगळे आहेत. वेगवेगळे. चला छान बाय वाटलं. बाय हो मस्त. हो. चला. बाय बाय. परत भेटू. तर मंडळी, प्रवास खूप छान झाला आणि घरी आलेलो आहे. आत्ता असं वाटतं ना की आपल्या हक्काच्या जागी आले. बाहेर 4-5 दिवस होतो. खूप मस्त मजा आली. तिकडचं वातावरण खूप थंड होतं, त्याच्यामुळे थोडं बरं वाटलेलं. आत्ता इकडे आलो आहे आपल्या मुंबई साईडला तर एवढी गरमी महाराष्ट्रामध्ये भरपूर आहे. पण असो, पण प्रत्येका ठिकाणीचा क्लायमेट वेगवेगळा असतो. आपल्या इकडचा पण चढ उतार असतोच. पावसाळ्यात तर एकदम सुंदर असं वातावरण असतं. सो तिकडचा सुद्धा होता. खूप सुंदर मजा आली आणि मजा आली. हे 4-5 दिवस कसे गेले ना काही कळलं नाही आम्हाला. आणि सगळेजण एकत्र होते. जेव्हा पहिल्यांदा भेट झाली तेव्हा कोण कोणाचं काही ओळखत नव्हतं आम्ही, पण जाताना एवढ्या घट्ट ओळखी झाल्या की त्या आता आठवणी आहेत. म्हणजे अजूनसुद्धा आठवतं आहे आम्ही. सो आता फोन केला वगैरे सगळ्यांना. म्हणजे आता बरेच जणांना आज मिस करेन मी. आणि म्हणजे सवय झालेली त्यांची. म्हणजे रोज सकाळी उठल्यावर एन्जॉयमेंट, रात्री झोपतेपर्यंत एन्जॉयमेंट. खूप मजा आली. टूरमध्ये खूप मजा आलेली. ॲक्च्युली ऑफिशियली म्हणायला गेलं तर काका तर होतेच या टूरमध्ये मला सजेस्ट करायला बऱ्याच गोष्टी आणि या बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर करायला. कारण त्यांना संपूर्ण भारतातल्या कानाकोपऱ्यातली माहिती आहे. सो कारण ते टूर मॅनेजर आहेत आणि श्रावणी टुरिझममध्ये बऱ्याच गोष्टी बरेच टूर होतात. सो मला कमेंटमध्ये किंवा मेसेज खूप आलेले की आधी सांगत जा, आम्ही सुद्धा आलो असतो. सो आता नेक्स्ट टाईम यात्रा आहे. म्हणजे ह्यावर्षी मी अमरनाथ यात्रेला नाही तर केदारनाथ यात्रेला जाणार आहे आणि त्याची सगळी तुम्हाला इथे डिटेल देत आहे. सो तुम्हाला यायचं असेल, मी सुद्धा आहे, माझ्यासोबत यायचं असेल तर नक्कीच इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे किंवा हा बॅनर आहे, तर तुम्ही बघा. नक्कीच कॉल करा. ह्या 4-5 दिवसात तुम्ही बुकिंग केलात, प्रोसेसिंग केलात तर ट्रेनच्या तिकीट भेटतील. नंतरला फुल होतं ट्रेनच्या तिकीट. सो नक्कीच तुम्ही याला कॉन्टॅक्ट करा आणि नक्कीच आपण केदारनाथ यात्रेला जाऊ. कोणाला अमरनाथ यात्रेला जायचं असेल तर त्यांनीसुद्धा कॉन्टॅक्ट करा. त्याची तारीख तुम्हाला श्रावणी टुरिझम जर कॉन्टॅक्ट केला तर तुम्ही नक्कीच ते तारीख सांगतील किंवा प्रोसेस सांगतील. कारण बरेच जण अमरनाथ यात्रेलासुद्धा जाण्याची बरेच जणांची इच्छा असते. सो अमरनाथला जायचं असेल तरीसुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करा. केदारनाथला माझ्यासोबत यायचं असेल तरीसुद्धा कॉन्टॅक्ट करा. खूप मजा आलेली आणि आता अनुभव घ्यायचा आहे केदारनाथचा. आय थिंक 20 जूनला जायला आम्ही निघतो आहे. हो, 20 जूनला तारीख आहे इथे. सो माझी बुकिंग झालेली आहे. आणि हो, बरेच जणं विचारत होते की ह्या ट्रिपला खर्च काय झाला, सगळं डिटेलमध्ये सांगतो. ॲक्च्युली पॅकेज होता 21,975चा आणि त्याच्यामध्ये तुम्ही तिकडचे हॉटेल्स बघितला, तिकडची सर्व्हिस बघितला, तिथलं जेवण बघितलं. तिकडचे हॉटेल एवढे प्रीमियम आणि डिलेक्स होते, त्यामुळे काही प्रश्नच नाही. आणि बऱ्याच ठिकाणी एक्सप्लोअर केलं, खूप मजा केली. प्लस तुम्हाला हे ट्रॅव्हलिंग वेगळं असतं. ट्रॅव्हलिंग म्हणजे ट्रेनचं असतं. ते ट्रेनला साधारण जाताना 1,800 आणि येताना 1,800, साधारण एक 4-1 हजार ट्रॅव्हलिंगचंच गेलं. आणि वरचे हे 21,975, साधारण 25-26 हजाराचा खर्च झाला.
आणि पण खूप आहे ट्रिपमध्ये पैसा वसूल अशी झालेली आहे आणि खूप मजा आली, धमाल आली. आता ते सांगू नाही शकत, पण वर्षातून अशी ट्रिप असावी स्वतःसाठी, कुटुंबासाठी. आणि नक्कीच नेक्स्ट टाईम फॅमिली जेव्हा वेळ येईल तेव्हा फॅमिलीला एकत्र घेऊन जाण्याचा प्रयत्न कर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, आंब्याचा वाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.